एक नंबर बाबू प्लंबर एक नंबर। मंडळींनो लय भारी कलिंगड। उन्हाळा स्टार्ट होण्याच्या आधीच कलिंगड खायची सुरुवात झालेली आहे। एक न्यूज आहे तुमच्यासाठी, खाऊन दे सांगते। तर जय शिवराय आणि नमस्कार मंडळी, पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी मगाशी बोलली की खाऊन द्यायला तुमच्यासाठी एक न्यूज आहे। तर न्यूज अशी आहे की आम्ही चाललो आहोत ट्रिपला म्हणजे कुठेतरी दर्शनालाच चालली आहे मी। तर मी जाता जाता हे नक्की सांगेल तुम्हाला कुठे चालली आहे। तर पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येईल, खूप मजा येईल आणि सिरीज पण याच्या येत राहतील। तर मिस नका करू, या ब्लॉगला सुद्धा मिस नका करू आणि ज्या सिरीज येतील त्या सुद्धा मिस नका करू। तर पॅकिंग वगैरे मस्तपैकी झालेली आहे माझी। ही आपली नेहमीची बॅग आणि माझी ही छोटू बॅग ही वाली। तर असं काही घेऊन चालली आहे मी आणि तिथे पोहोचल्यानंतर मी नक्की सांगेल की मी कुठल्या सिटी आणि कुठल्या लोकेशनवर आहे, कुठे चालली आहे नक्की फिरायला हे नक्की सांगेल। तर स्टे ट्यून, भेटूया, खूप मज्जा करू ट्रिपमध्ये आणि खूप मनापासून इच्छा आहे की या ठिकाणी जायचं आहे आणि नशिबाने मला जायला भेटतं आहे, नशीबच म्हणता येईल ॲक्च्युली। तर चला चला जाऊया आपण। नंबर 5 नंबर पण तर मित्रांनो, सगळेजण असे विचार करत असेल ही चालली आहे तरी नक्की कुठे, सांगतही नाही आहे। तर नक्की सांगेल मी पुढे। तर त्या सिटीमध्ये वगैरे पोचल्यानंतर सीन असा झाला होता की चाललो होतो मस्त फ्लाईटने, पण फ्लाईट जाण्याची आमची कॅन्सल झाली, येण्याची होती आणि जाण्याची कॅन्सल झाली। तर आम्ही बस बुक केल्या फटाफट, पर पर्सन आम्हाला 5,500 अशी सीट पडली तिथे। तर आम्ही निघालो आहे बसने प्रवास करत आणि बसने प्रवास करता आम्हाला एवढं सुंदर नजारे दिसलेले आहेत की काय म्हणजे डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, एवढं सुंदर आपण काहीतरी बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये। या सह्याद्री पर्वताच्या रांगा ज्या आहेत एवढ्या सुंदर दिसत आहेत ना, एवढं मस्त वाटतं आहे, म्हणजे मोबाईल आपला जस्टिफाईच करू शकत नाही हे सुंदर नजारे। आपल्या महाराष्ट्रातला हा निसर्ग एवढा सुंदर दिला आहे देवाने, मस्त रांगाच रांगा दिसत होत्या, हे ढग, ही ग्रीनरी असं आपल्याला मुंबईमध्ये कुठे बघायला भेटत नाही। आपल्याला ट्रॅफिक असते रोजचं, पोल्युशन म्हणजे प्रदूषण वगैरे झालेली हवा वगैरे, आणि इथे एवढी सुंदर ताजी हवा वाटत होती की वाव, खूप सुंदर वाटत होतं। बघा तुम्ही स्वतःहून बघू शकता जाताना, ते पण तुम्ही बघा, सगळं ब्लॉगमध्ये बघा, मी सगळं सांगितलेलं आहे। पण हे निसर्गसुद्धा तुम्ही माझ्या ब्लॉग थ्रू बघा, कारण की आपल्याला नाही जाता येत आपल्या कामामुळे, वेळ नाही काढता येत। खूप साऱ्या गृहिणी असतात ज्या मुलाबाळांना सांभाळत असतात, त्यांच्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही। तर त्यांच्यासाठी सुद्धा हा छानसा मी ब्लॉग केलेला आहे। तर बघा आपल्या महाराष्ट्रात एवढं सुंदर नद्या वगैरे आहेत, एवढं सुंदर बघा। तर नदी बघा ही किती निर्मळ निखळ आणि किती ब्लू कलर छान आहे, असं आपल्याला खरंच मुंबईमध्ये नाही बघायला भेटत। ताजी हवा भेटत नाही, निसर्ग बघायला भेटत नाही कुठे, आजकाल झाडच नाही, सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहेत। तर जसं आम्ही मुंबई सोडलं, हे शेतं जिथं तिथं शेतं दिसत होती, सगळी ग्रीनरी दिसत होती, जसं गावाला जाताना आपल्याला असतं। मुंबई सोडलं की सगळ्यांच्या गावामध्ये ही ग्रीनरी दिसायला भेटते। मग भले ते तुम्ही नाशिक साईडला घ्या या फिर धुळे जळगाव या साईडला घ्या किंवा कोल्हापूर नागपूर रत्नागिरी या साईडला घ्या, पुण्या साईडला सुद्धा, पुण्यासुद्धा डोंगरांनी भरलेलाच आहे चारी बाजूनी। तसंच हे महाराष्ट्र सोडल्यानंतर आम्ही इकडे बघत चाललो आहे हे सगळं। बघा तुम्ही स्वतः बघा, वाव किती सुंदर ढग दिसतोय, किती सुंदर तो आपला पर्यावरण दिसतोय आपल्याला। लोक कंटाळतात हे सगळं बघण्यासाठी, स्किप करतात, पुढे जातात, बघतात नक्की काय आहे। पण पेशन्स ठेवा, नक्की तुम्हाला छान बघायला भेटेल पुढे। तोपर्यंत याचा आस्वाद घ्या तुम्ही, खूप छान असं दिसतंय हे आपलं निसर्ग। ढग झाले किंवा आपले पर्वत झाले, डोंगर झाली, नदी, ही ग्रीनरी, ही हिरवळ, एवढं सगळं सुंदर दिसतंय आपल्याला।
रोजच्या जीवनामध्ये तर हे आपल्याला असं बघायला सुद्धा भेटत नाही. आपल्याला फक्त गर्दी, ट्रेन्स वगैरे याच्यामध्येच आपला पूर्ण दिवस जात असतो. हे बघा पवनचक्क्या बघा इथे आहे मित्रांनो, किती मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत या. बघा किती झूम करून दाखवलं, म्हणजे किती लांब होत्या त्या. हे बघा पूर्ण शेत मस्त पिकवलेले शेत होतं, शेती केलेले आहेत इथे सगळं. इथून नजरच हटत नव्हती, एवढं भारी वाटत होतं. आपण किती पण गार्डन करा, किती पण झाडे लावा, पण ही जी फिलिंग आहे ना, ही नाही आपण अनुभवू शकत मुंबईच्या सिटीमध्ये. हे फक्त आपण महाराष्ट्राच्या बाहेर नाही सॉरी, मुंबईच्या बाहेर आपण हे सगळं अनुभवू शकतो. तर पहिला स्टॉप घेतलेला आहे आम्ही जेवणासाठी. रात्र झालेली आहे, तर इथे आम्ही जेवण करायला थांबलो एका ढाब्यावर. मला ढाब्यावरचं जेवण फार आवडतं करायला, तर इथे मस्तपैकी आम्ही जेवलो वगैरे. डिनर झालं आमचं? हो झालंय. आणि आता कुठे जायचं? बुलढाण्यापर्यंत पोहोचलो आहे. मस्त बस, ही बघा ही बस आहे आमची डॉल्फिन. ते शशीभाई आमचे, शशीभाई प्लीज हाय. हे इथं आम्ही थांबलो होतो जेवायला. सो आता भेटलाय मला टाईम तुमच्याशी बोलायला, आता काय करणार. ठीक आहे, भेटतो डायरेक्ट प्रयागराजला. हे बघा मी हे तुम्हाला ना रोड दाखवते. सगळ्यांना माहिती असेल आणि काही काहींना माहीत नसतं, तरीसुद्धा सांगते मी की हे छान छान रोड ना आपल्या नितीन गडकरी साहेब यांनी बनवलेला आहे. तर त्यांचीच कृपा आहे आपल्यावर, तर म्हणून एवढे सुंदर छान आपल्याला हायवेवरून गाड्या चालायला भेटत होतं. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान सुंदर मस्त यांनी हे केलेलं आहे, बांधलेले ते सगळे रोड. नंतर डायरेक्ट मी सकाळची भेटते आहे तुम्हाला इथे फ्रेश व्हायला आलेलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये. ॲक्च्युली रेस्टॉरंटच बंद होतं, बंद इन द सेन्स बंदच, चालत नव्हतं. तिथे आम्ही फ्रेश झालो. बिचारी मोठा. अरे 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 वा, मॉलिस सेंटर ओपन केलं पाहिजे रे. ते जेव्हा पार्लर स्टार्ट गाड़ी बोलाइए, गाड़ी बुलाएंगे तो चलोगे क्या? कितना लेंगे पैसे? समझ लो 1000-1200 रुपये जाएगा पर पर्सन. ऑलरेडी हमारे गाड़ी का फोर व्हीलर वाले को पूछ रहा था, वो 12,000 रुपये मांग रहा था. कितना सीट पर पर्सन? नहीं पूर्ण फोर व्हीलर. अच्छा, आणि किती सीट होते त्याच्यात? 7 सीट. बसचा विचारलेला आहे ना, बसवाला 50,000 मागतो. काही दे काय उनके ऑफिस में ही जाएंगे डायरेक्ट, ये ट्रिप होने के बाद. आफ्टर ट्रिप के बाद उनके ऑफिस में जाएंगे. हाँ ना, वो भी है ना. उधर नुकसान होगा, हमारे पास टाइम भी नहीं. टाइम की वैल्यू इधर बस को बुलाते हैं. वो तो ये बाद में देख लेते हैं, अभी जाने का सोचते हैं. सब लोग रेडी हो क्या? कुछ अंदर जो है, नहीं तो बाद में ऐसा ना हो. अपन रेडी है ना, अपन रेडी है. अभी क्या करेंगे? देखो कुछ ऑप्शन नहीं है, या तो रात तक यहाँ पे रुको, कितना यहाँ पे रुको. सावलीमध्ये बसलेत बिचारे, ऊन खूप आहे ना बाहेर, सावलीमध्ये बसले. हे बघ इथं मस्ती चालली आहे दोघांची. तो त्याला सांगतोय सावलीत बस, तो बोलतो नाही मी उन्हात जाणार. बोलते जबरदस्ती बोलते. हा बैल आहे ग, कालू दोघं तेच आहे म्हणून त्यांचं जमत नाही. काय बोलू? काय नाही रे सोन्या माझ्याकडे, खरंच काय नाही. हे आपण खाणार नसेल तर त्यांना देऊया चपाती. ते कुठं देते? ते मसाल्याचं आहे. चपाती बोलते. तुझी मेथी पराठे संपले? हा, माझे उरती असं वाटते. मग नाही खाऊया आता, मी खाईल कारण माझं संपलं ना. थोडंसंच खाती करते. दूसरा मटन बनने गया.
आता इथे मी तुम्हाला खरा प्रॉब्लेम सांगते की एक्झॅक्टली झालं काय. ॲक्च्युली आमची बस पडली बंद. तर हा किऑस सगळ्या त्याच गोष्टीचा चालू होता. ही बस ती बस अरेंज करून हे लोक देत होते. तर सगळं तेच सुरू होतं आमचं. तर त्याच्यामध्ये खूप 4 तास वगैरे गेले आमचे. त्या स्लीपर बसमधून आम्ही या दुसऱ्या बसमध्ये आलो, जिथे आम्हाला AC सांगितली होती पण आम्हाला नॉन AC भेटली आणि चार्जेस तेवढेच लावले. आम्हाला काही रिफंड पण भेटले नाही. तर प्रयागराजला जातोय तर खूप साऱ्या अडीअडचणी येत होत्या आमच्या वाटेला, पण तरीसुद्धा हिंमत जटवून आम्ही सगळेजण चालू पडलो होतो. आम्हाला सगळ्यांना जायचंच आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 144 इयर नंतर हा परत कुंभमेळा येणार आहे, की तोपर्यंत तर आपण कोणीच राहणार नाही आहे. तुम्ही मी कोणीच राहणार नाही आहे. तर त्यासाठी आपण जायचं आणि हे चांगलं दर्शन वगैरे घेऊन यायचं. लाईफमधलं चांगला एक भारी एक्सपिरियन्स घेतलेला आहे मी. तर तुम्हाला पुढे दिसेलच काय त्या ठिकाणी आम्ही केलं आहे. तर चला पुढे बघूया आपण. नक्कीच तुम्हाला आवडेल. होतो माझं पॉईंट होता, पिकअप पॉईंट होता 10:30चा. तर तो पिकअप पॉईंट झाला 1:30ला. ऑलमोस्ट 4 आवर्स लेट. त्यानंतर आम्ही थोडे पुढे आलो. त्यानंतर परत एकदा बस बंद पडलेली आहे आणि आम्ही ऑलमोस्ट 5 तास एकाच ठिकाणी शिवोराला जबलपूरमध्ये एकाच ठिकाणी गेलो. 1 नंबर सांगा. आणि त्यानंतर ते जे ओनर्स आहेत त्यांनी ही बस अरेंज करून दिली आहे. नॉर्मल बस आहे सिटिंगमध्ये. आम्हाला इथून पुढे 350 किलोमीटर जायचं. AC सांगितलेली बट नॉन AC आहे. हां, AC सांगितलेली नॉन AC आहे आणि त्याच्यासाठी पण आम्हाला खूप जास्त रिक्वेस्ट करायला लागली. चलो बोलो अभी हर हर महादेव जो भी है. हर महादेव, जय महाकाल, चलो प्रयागराज. चलो प्रयागराज. गणपती बाप्पा मोरया. मग आम्ही इथे संध्याकाळच्या टायमाला थोडं खायला थांबलो परत एका ढाब्यावर. इथे मग परत मी तुम्हाला मस्त छान सनसेट होताना दाखवत आहे. किती सुंदर वाटतोय सनसेट होताना. मला माहिती नाही तुमचं, बट मी तरी असं अनुभवत नाही आपल्या ठिकाणी. बाय. तर फायनली आम्ही प्रयागराजला पोहोचलो. 2 लोग इसमें हो जाते हैं. आता प्रयागराजला पोचलो तर इथून आम्हाला अजून 15 किलोमीटर चालत जायचं होतं. मग कसं जायचं ते कळत नव्हतं. तर मग जे आमच्यासोबत शशीभाई होते, ऑल थँक्स टू हिम, की त्यांनी मग फटाफट ऑप्शन शोधले. मग आम्ही बाईक केल्या आणि बाईकनी पुढे निघालो. तर पर पर्सन यांनी 500 रुपये घेतले. तिथे खूप असं प्रत्येक गोष्टीचा बिझनेस चालू होता. लाईक बाईकवरून सोडणं, अगदी त्याच्यावरून पण पैसे घेत होते. सगळं जे गेले असेल त्यांना सगळ्यांना माहिती असेल काय कसले बिझनेस चालू होते तिथे. तर हा त्याच्यातला एक बिझनेस होता, बाईकवरून सोडवणं वगैरे. चांगलं होतं, उलटं खूप मदतकारी होतं ही गोष्ट. खूप जणांना या गोष्टीची खूप मदत झाली. चलो ना फिर से बुला लेंगे ना. हाँ ना, नंबर डोंट वरी. ये भाई साहब ने हमें छोड़ा है. थैंक यू. ब्लॉग को हाई करो. चले 8:30 या झाडांच्या मागे संगम आहे, म्हणजे आपली रिव्हर आहे. क्या बोले ऐसे तर फायनली आपण प्रयागराजमध्ये पोचलेलो आहोत. हा रात्रीचा नजारा मी दाखवते. तिथे पोचलो होतो. तर ही आपली संगम नदी आहे, जिथे त्रिवेणी म्हणजे 3 नद्यांचा संगम होतो, म्हणूनच तिथे आंघोळ वगैरे केली जाते. तर तिथे सगळे झोपलेले होते. नंतर आम्हाला हा रूम भेटला आहे. आम्ही पर पर्सन रूम 300 रुपये दिले होते. लोकांनी अक्षरशः स्वतःचे घरसुद्धा राहायला दिलेले आहेत प्रवासी लोकांना, विच इज व्हेरी गुड थिंग. आम्हाला अशी छानशी नाही म्हणता येणार, पण आहे, ठीकठाक होती रूम. तर आम्ही निघालेले आता स्नान करण्यासाठी संगममध्ये. आणि आमचे शशी सर, अंकिता. तर असं छानसं रेडी होऊन चाललो आहे. असं काही नॉर्मल ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे, कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस आम्ही ट्रॅक वगैरे नाही घातलं आहे. कारण की 3 दिवस
व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे, म्हणून त्यासाठी छानसं असं रेडी झालेलं आहे. तू तर आई नाही, आलीच नाही तू त्याच्यामध्ये. खूप भारी वाटतंय, खूप मज्जा वाटते आणि खूप भारी फिलिंग आहे यार ही. एकदम मस्त गावामध्ये सगळं. तुम्ही ज्यांना कोणाला यायला भेटत नाहीये प्लीज 26 तारखेच्या आत येऊन जा. फक्त ॲटलीस्ट प्रयाग स्नानसाठी तरी येऊन जा. अरे भेंडी एक रह गया मेरा कुछ तो. अरे तुझं रेकॉर्ड होतंय. 10 किलोमीटर क्रॉस होऊ दे, काय नाही होत. 3.5 से 4 घंटा लगता है. असं छानशी ड्रेसिंग केली आहे मी. माझी ड्रेसिंग दाखवते का बाळा? बाबू ठीक आहे, ठीक आहे, त्याला काय फरक नाही पडणार. अब हम जाते हैं. भरपूर गर्दी आहे आणि असं समजू नका की गर्दी नाही आहे. आता 2-3 दिवस राहिलेत वगैरे. भरपूर गर्दी आहे. दाखवते तुम्हाला पुढे. हे बघा पुढे भरपूर गर्दी आहे. आणि इकडे ना पॅराशूट पण चालतायत. कुठे रे? मस्त यार, ते पॅराशूटच्या खाली असं गाडी लावले आणि ना फिरवतायत लोकांना. चला माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही एन्जॉय करा. आणि सिरियसली बिलीव्हच होत नाहीये की आपण प्रयागराज मध्ये पोहोचले. ते पण वाव. मी फक्त इच्छा जाहीर केली होती माझी आणि ओम नमः शिवाय मला इथे पोहोचवलं. हाँ आप तो पहले चले जाओ, हम तो बाद में बनाते रहेंगे. आपका पहले इम्पोर्टेंट है, हमारा थोड़ी ना. हे बघा पॅराशूट. इथे माणसं खाली बसले तसे. कसलं भारी वाटतंय. अब कॉल करो, दिखाता हूँ. जैसे ट्रैफिक में आप हो गए ना वैसे. हे बघा गर्दी बघा, ही गर्दी बघा, ही गर्दी बघा. हे बघा, कॉल करो, दिखाता हूँ. आई शपथ. तर संगम नदीच्या परिसरामध्ये हे सगळेजण बसलेले विकण्यासाठी. इथे तुम्हाला छोटे छोट्या बॉटल, डब्बे, कॅन सगळं भेटेल. सगळ्या प्रकारचे हे बघा डब्बे बिबे, बाटल्या वगैरे आहेत इथे. 5 लिटरच्या, 3 लिटरच्या, 1 लिटरच्या सगळ्या बाटल्या इथे अवेलेबल होत्या. कारण की गंगाजल खूप जण इकडे नेतात, भरपूर जण. सगळ्या प्रकारचं इथे लोक घेऊन बसलेले. जसं गळ्यातल्या माळा, हातामध्ये धागे बांधायचं, सिंदूर वगैरे A to Z इकडे सगळं घेऊन हे लोक मस्त बसलेले. आणि इथे बघा मी अगोदर बोलली, तुम्हाला सांगितलं की पॅराशूट इथे उडतायत. तर ही पण सोय होती की अशी पण सोय होती की वरतून पॅराशूटमधून बसून तुम्ही पूर्णपणे नजारे बघू शकतात आपल्या नदीचे. 3 नदी इथे एकत्रित होतात. एक नदी आपल्याला दिसत नाही तिचं पाणी, पण 2 अशा नद्या आहेत की त्यांचं पाणी आपल्याला दिसत राहतं. हे बघा सिंदूर वगैरे कसे लावलेले ते लोकांनी इथे. मस्त असं डोंगर टाईप बनवलेले छोटे छोटे, तेच दाखवते मी तुम्हाला. प्रत्येक प्रकारचे सिंदूर होते यांच्याकडे. आणि हे आपले बॉर्डर आर्मी, यांना पण मी दाखवते मुद्दामून, कारण की दिसलं पाहिजे की हे सुद्धा तिथे मेहनत करतात. हे सगळे आपल्याला सांभाळायला आलेले. फायनली बोटमध्ये बसलेलो आहे. खूप मशक्कत, खूप 1500-1200 असे घेत आहेत लोक. 2000 म्हणजे स्पेशल VIP 2000, 3000 असे पण घेत आहेत. आणि इथे स्कॅम पण होत आहेत. तर स्कॅमला प्लीज बळी पडू नका. आपण 1,500 पर पर्सन 1,500 आम्ही आलेलो आहे त्या बोटमध्ये. मस्तच वाटते. वाव, हे बघा.
हे बघा ही आपल्या नदीची ट्रॅफिक आहे. एवढी गर्दी आहे बाप रे. हे बघा ॲक्च्युली आपण थोडंसं इथं बार्गेनिंग पण केलं पाहिजे, तर तुमचे थोडेसे कमी पण होतात पैसे. सांगायचं नाही की आम्ही लय श्रीमंत आहे, आम्ही लय कपड्यांवरून कधी कधी जज करतात ते लोक, पण आपल्याला माहिती आपली परिस्थिती. सो त्यांना थोडं बार्गेनिंग करायचं आणि कमी रेटमध्ये हे करायचं. तर आम्ही 1500 पहिले बोलत होता, मग बार्गेनिंग करून करून 1200वर आणलं त्याला. नहीं गिरेगा बेटा, अभी ये पहनाएगा, टेंशन मत लो. हेलो, हम कहीं बहुत भीड़ भाई, आर्यल घटवास न हुआ. लाइफ जैकेट. चलो अभी चलते हैं सीधा संगम. अभी कितना अच्छा हुआ. लय भारी वाटते. म्हणजे वाटलं नव्हतं की इथे येऊ शकेल, पण असा प्लॅन बनवला आणि असे आलो आम्ही. सिरियसली खूप भारी वाटतंय. हाय हेलो, अभी आए हो क्या? चलो हमारे साथ. वाव किती हलते आहे वो फोटो. अजून हलू नको शिमडे. माझ्या वाटतं. जैसे वो है नाव का रास्ता. मटमैला पानी देखो आ जाएगा. ये देखो 2 कलर चेंज हो जाएगा, ग्रीन मटमैला. हो यस यस राइट. गन्ना है देखो, कलर भी चेंज. ये देखो चेंज हो गया. मतलब प्रचार कर रहे हैं. ही लाईन बघितली का? हे बघ तिकडं वेगळं इकडं वेगळं. होय कळलं का? दोन नदी गंगा यमुना सब तिकडे. देखो तिकडे तीसरी नदी नहीं दिखती आपके पास. हे देखो हमको महाराष्ट्र बहुत पहले से आता था. मेरे पिताजी पूरे बचपन में, हाँ मैं पढ़ता था. समोर जे आहे चेंजिंग रूम आहे, तर इथे चेंजिंग रूम पण आहे आंघोळ झाल्यानंतर. तर काही टेन्शन नाही. थोडंसं ॲडजस्टमेंट वगैरे करावं लागेल, कारण गर्दी पण जाम आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा संगम जाम झालं. ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे, म्हणजे बोटिंगची ट्रॅफिक. भाई ट्रैफिक हटा है तो फिर चलो, हम लोगों को जल्दी ना है. जय जय बहुत पानी. अच्छा आप अल्लाह के घर में बैठते हैं? दीदी के घर तो वही तो. हाँ तो आप उसके साथ हैं मतलब.
उनको भी वही फील होता है, लेकिन बताएंगे नहीं, लेकिन बताएंगे नहीं पांडे जी। अच्छा अच्छा, किती छान वाटतंय यार, मला तर लय भारी वाटतंय, किती मस्त वाटतंय. मोबाईल मधून दाखवण्यासारखं ना हायच आहे, मोबाईल जस्टिसच करत नाही सगळ्या असं गोष्टी. जे डोळे आपले ना अनुभवतात ना, जे आपल्या डोळ्यांना खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. हो आता कळलं ना कसं पाणी सुरू झालं. आपण घरी पण यमराज की बहन. हर 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 गंगे, हर 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 गंगे. कसं सुंदर पाणी आहे, बाप रे. इथे भरपूर सारे असे पांडल आणि टेंट लावलेले लोकांना राहण्यासाठी. इधर इधर इधर. जाने नहीं दे रहे, जाने नहीं. अंदर नहीं है, क्या है लेकिन अंदर कुछ नहीं, लुके हुए लोग हैं बस, गुरु जी के शिष्य जो हैं वही. नहीं अंदर नहीं. अरे फोटो लेना है अंदर सिर्फ, नहीं, नहीं अंदर यहाँ से ही लेंगे. नहीं, 1% अंदर. इथे आम्ही आंघोळ केली होती. हे टेंट दिसतंय तुम्हाला, टेंट येलो कलरचे, इथे आंघोळ केली होती एकदम मध्ये. पूर्ण गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हे बघा. अरे 3 पूल बनवलेत का हे? अयोध्या जाएंगे, वहीं पे रुकेंगे और डायरेक्ट गोरखपुर, समझे. मुझे भी ऐसा लगता अभी नहीं जाना, वाराणसी थक गए बेचारे. अभी ऐसा ही भीड़ सब जगह होगा तो क्या मजा है. अजून पण प्रयागराजमध्येच आहे आम्ही, संगमच्या इथेच आहे, ब्रिजवर वगैरे चाललोय अयोध्याला. आता नेक्स्ट स्टॉप आमचं. हे बघा, हा पिपा पूल आहे. म्हणजे याचे हा जो सिलेंडर आहे ना, हा एक फ्लोएट आहे, हा पाण्यावर तरंगणारा सिलेंडर आहे. याच्यावर सरकारने हे पूल आत्ताच बनवलेले आहेत खास चालण्याकरता. आणि याच्यावर ना गाडी वगैरे अलाउड नाहीये. तर तिकडे एक पूल आहे, हा एक पूल आहे, तो एक पूल आहे. कोणता? पिपा पूल. आणि म्हणजे आम्ही त्या साईडला होतो, आता आम्हाला त्या साईडला जायचं आहे. तर या पिपा पूल म्हणून हा आहे बनवलेला, त्याच्यातून क्रॉस होऊन आम्ही तिकडे त्या साईडला चाललो. अगर उधर से हम लोग जाएंगे तो 8 घंटा लगेगा, इधर से हम लोग पैदल चलेंगे तो 1 घंटे में क्रॉस कर जाएंगे. येस, तिकडून जाऊ ना तर तिकडे खूप लॉंग डिस्टन्स आहे, 8 तास लागतील. आणि इकडनं या पुलावरून जाऊ ना तर लिटरली 1 तासात आपण इकडनं पोहोचून जाऊ. सो टाइम पण कव्हर होतो, टाइम पण वाचतो आपला. तर मित्रांनो, प्रयागराजचा व्हिडिओ इथेच संपवते मी. तर हा प्रयागराजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला जर माहिती भेटली असेल माझ्या व्हिडिओ
करून जा, कारण की हे 144 इयर नंतर येणार आहे, तेव्हा आपण कोणच नसणार आहे त्या टायमाला. सो म्हणून एवढी गर्दी झाली आहे या टायमाला. 1 महिना पूर्ण गर्दी होती ॲक्च्युली. सो अजून सुद्धा गर्दी आहे. 25ला संपणार आहे. जस्ट बिकॉज 26ला महाशिवरात्री, मग 25ला संपणार आहे प्रयागराजचं सगळं. तर सांगा मला कसं वाटलं. आता चालू आहे आम्ही अयोध्याला. तर हा प्रयागराजचा व्हिडिओ मी इथं संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल अयोध्याच्या इथे. तर आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सगळी माहिती भेटली असेल व्यवस्थित, छान, आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा. ज्यांना कोणाला जायचं प्रयागराजला त्यांना माहिती भेटेल माझ्या व्हिडिओ थ्रू. तर शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्सला, आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि नोटिफिकेशनसाठी ते बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, की ज्याने तुम्हाला नवीन माझे व्हिडिओजचं नोटिफिकेशन येत राहतील. छान मी खूप सुंदर व्हिडिओज आणते तुमच्यासाठी, खूप मेहनत करते. तर प्लीज सपोर्ट करा मला. बस एवढंच बोलेल आजच्या दिवशी. भूक लागली खूप जोराची. तर चलो बाय, भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.